Friends, here the examples in Mahabharata. Mahabharata, 2 dice. 2 फासे फेकले. शकुनीज वर्क. बरं, शकुनीने ज्यावेळी 2 फासे फेकायचं असं 2 फासे. 2 फासे फेकल्यानंतर काय काय प्रॉबॅबिलिटी होती लक्षात घ्या. काय काय संभाव्यता असते 2 फासे फेकल्यानंतर. मला सांगा, 2 फासे जर असतील त्याच्यामध्ये 2 फाईस, तर 1 फासा फेकल्यानंतर 6 येतं बघा सर. NS किती येतं? 6. दुसरा फासा फेकल्यावर 6 आणि याचं मल्टिप्लिकेशन होतं 6 × 6 36. 6 × 6 म्हणजे किती येतं सांगा सर? 36 येतं. त्यामुळे NS किती येणार आहे बघा सर? NS 36 येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इथं S लिहावं लागेल आणि S लिहिताना NS किती येणार आहे लक्षात ठेवा सर. NS किती येणार आहे? 36 येणार आहे, लक्षात घ्या. NS 36 येणार आहे. मग आता S36 कसे घ्यायचे? 36 ब्रॅकेट्स करायचे. 1 2 3 4 5 6 असे 6 वेळा घेऊया. म्हणजे कसं होईल बघा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 याड मूर नाक हायदा हत्या फत्या मला काही येत नाही. पुढे बघा सर. म्हणजे कसं होईल बघा सर. 1 2 3 4 5 6 राईट. तर या पद्धतीनं सर 36 झाले. आता काय करायचं लक्षात घ्या सर. आता आपण करत असताना या ठिकाणी पहिल्या फाशाचे 6 आकडे, पहिल्या फाशाचे 6 आकडे आडवे लिहायचे. पहिल्या फाशाचे 6 आकडे आडवे लिहायचे. 1 2 3 4 5 6 असं हॉरिझॉन्टल. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता काय करायचं लक्षात घ्या सर. या ठिकाणी आपण मगाशी आडवं लिहिलं. आता काय करायचं सांगा सर. उभं लिहायचं, व्हर्टिकल. 1 2 3 4 5 6 उभं लिहायचं. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे दुसऱ्या फास्यावरच्याकडे. 1 2 3 4 5 6 these are digits on second die लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता हे डिजिट्स आले सर. आता आपण काय करायचं आहे? काय पाहिजे बघा सर. आपल्याला काय पाहिजे सांगा सर. सम म्हणजे बेरीज पाहिजे आहे. बेरीज पाहिजे आहे. डिजिट्सची बेरीज पाहिजे आहे, लक्षात घ्या. किती पाहिजे आहे? कमीत कमी 10. बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे बेरीज 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल, पण कमीत कमी 10 पाहिजे. 9 चालेल का? नाही. 8 चालेल का? नाही. 7 चालेल का? नाही. कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे बेरीज जी आहे, अंकांची बेरीज, डिजिट्सची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. 10 11 12. आता बघा सर, ही 12 आहे, लक्ष आहे का बघा सर. 6 + 6 12. 11 कसं आहे? 6 + 5 11. 5 + 6 11. आणि पुन्हा 10 चालतच आहे सर. म्हणजे इथं आलं बघा. 6 + 4 10. इथे बघा 6 + 4 10. 5 + 5 10 आणि 4 + 6 10. बरोबर सर. आणि हे आलं बघा इतकं. हे तुमचे झाले पहिले. किती झाले बघा सर. हे जे झाले ते 10, हे झाले 11 आणि हे काय झाले सांगा सर. 12. हे किती झाले? 6 + 4 10, 5 + 5 10, 4 + 6 10,
5 प्लस 6 11, 6 प्लस 5 11, तिरकं जायचं स्लँट, 6 प्लस 6 12, एकूण किती झाले 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं किती झाले सांगा सर एन एस किती झाले बघा सर, हे दिस इज एन एस इज इक्वल एन एस नाही एन ए, ह्याला आपण ए म्हणूया ना सर, एन ए इज इक्वल टू किती झाले बघा सर, हे 1 2 3 4 5 6, एन ए 6 झाले बघा सर, एन ए किती झाले बघा सर 6 झाले, म्हणजे आपलं हे आता हे लिहिता येईल सर, म्हणजे एन ए हे 6 झाले, आता इथं ए लिहूया आपण, हे लाल मधले, म्हणजे कसं होईल बघा सर, हे पहिले 10 वाले 6 4, दुसरे 5 5, तिसरे 4 6, चौथे हे 10 झाले 11 5 6, नंतर 6 5 आणि लास्ट 6 6 12 6 6, बरोबर का बघा सर, ही किती झाली सांगा सर, ही ऍडिशन 10 आहे बघा सर, ही ऍडिशन 11 आहे, ही ऍडिशन 12 आहे बघा सर, सम बेरीज किती 12 अशी आहे बघा सर, किती झाले 1 2 3 4 5 6, एन ए बरोबर किती झालं सांगा सर 6, एन एस आता प्रॉबेबिलिटी हे काढता येईल, एन ए अपॉन एन एस, एन ए किती आहे 6, एन एस किती आहे 36, म्हणजे 6 1 जा 6 आणि 6 6 जा 36, आन्सर 1/6, आन्सर किती आलं बघा सर 1/6. आता बी सम ऑफ द डिजिट्स इज 33, आता ह्यांची बेरीज 33 म्हणते सर, आता एकन एक किती आहे 1 + 1 इज ऍडिशन 2, 6 + 6 12 पेक्षा मोठं नाहीच ना सर, मॅक्झिमम ऍडिशन 12, 33 नाहीच ना सर, हे सर 6 + 4 10, 6 + 3 9, इकडे काही ना 2 + 5 7, मिनिमम 2, मॅक्झिमम 12, जास्तीत जास्त 12 आहे, कमीत कमी 2 आहे, आपल्याला बेरीज किती पाहिजे आहे, सम ऑफ द डिजिट्स 33 पाहिजे आहे, 33 इम्पॉसिबल सर, शक्यच नाही, म्हणजे ही बेरीज शक्य नाही, त्यामुळे काही येणंच शक्य नाही, त्यामुळे एन बी इज इक्वल टू 0, एन बी इज इक्वल टू काय सांगा सर 0, therefore here NB is equal to 0, NS is equal to 36, 0 upon anything is 0. Last, digit on first is greater than digit on second. बघा लक्षात घ्या सर, digit on first पहिल्यावरचा अंक दुसऱ्यावरच्या अंकापेक्षा मोठा आहे, पहिला अंक मोठा, आता पहिला मोठा पाहिजे, हा इक्वल आहे सर, हा मोठा हा बारका, हा मोठा हा बारका, हे दोन इक्वल, हे दोन इक्वल, हे दोन इक्वल, हे दोन इक्वल, हा पहिला मोठा दुसरा बारका, इकडे वाचा, पहिला मोठा दुसरा बारका, पहिला मोठा दुसरा बारका, पहिला मोठा दुसरा बारका, पहिला मोठा दुसरा बारका, बघा हे इतका आलं बघा, हे पहिला मोठा दुसरा बारका, पहिला मोठा दुसरा बारका, फर्स्ट ग्रेटर सेकंड स्मॉल, ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, सर ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, हे सगळे ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, ग्रेटर स्मॉल, इतके आले बा सर, हे ग्रेटर स्मॉल इतके आले बा, हे इतके आले, किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आले बघा सर, पहिलं मोठं दुसरं लहान, हे जे 1 1 आहे का नाही, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6, हे जे इक्वल आहे त्याच्या सगळे वरचे, हे जे इक्वल आहे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6, ह्याच्या सगळे वरचे घ्यायचे, ह्याच्या सगळे वरचे, फर्स्ट ग्रेटर सेकंड स्मॉल, फर्स्ट ग्रेटर सेकंड स्मॉल, पहिलं मोठं दुसरं बारकं, पहिलं मोठं दुसरं बारकं, मग आता हे लिहून काढूया सर सगळे आपण, मग आता पहिलं मोठं दुसरं बारकं सी लिहून काढूया बघा सर, स्टार्ट करूया, काय काय येणार घ्यायचं, 2 1 3 1 असं घेतो सर, 2 1 3 1 4 1 5 1 6 1 3 2 4 2 5 2 6 2 4 3 5 3 6 3 5 4
6 4 आणि शेवटचं 6 5 6 5 किती झाली बघा 1 2 3 4 5 6 7 7 and 7 12 14 14 plus 1 15 टोटल किती झाले बघा सर 15 NS/NC is equal to 15. Therefore here probability of C NC upon NS 15 NS किती आहे बघा सर 36 15 upon 36 कितीने डिव्हिजन पॉसिबल आहे 3 न तर जाईल सर 3 न शक्यता आहे 3 5 जा 15 3 1 जा 3 3 2 जा 6 therefore answer is 5 upon 12 5 upon 12 okay this is the probability त्यांनी probability काढा म्हटलं सर ती जी डिझाईन आहे हे डिझाईन इम्पॉर्टंट आहे हे डिझाईन इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या सर आता इथे सुद्धा बघा सर एक्झाम्पल करण्यापेक्षा डिझाईन इम्पॉर्टंट आहे इथे या सर आपण आता काही होमवर्क्स आहेत लक्षात घ्या सर मी आपल्याला होमवर्क देणार आहे राईट तर हे ऍक्च्युअली होमवर्कच आहे सर मी करणार नाहीये पुढचं पण होमवर्क आहे पहा लक्ष द्या 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली 2 फासे फेकले 36 झालं सर 36 NS 36 इव्हेंट एक आहे सम ऑफ द डिजिट्स इज मल्टिपल ऑफ 6 6च्या पटीत पाहिजेत अंकांची बेरीज 6च्या पटीत म्हणजे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 1 जा 6 6 2 जा 12 6 3 जा 18 पण 18 शक्य नाही 6 + 6 म्हणजे 12 मॅक्झिमम 12 18 शक्य नाही म्हणजे 6 आणि 12 मग आता 6 कुठे आहे बघा सर सम 6 व्हायला पाहिजे 5 + 1 6 4 + 2 6 3 + 3 6 2 + 4 6 1 + 5 6 असं घ्यायचं वासरे 6 तिरकं येते बघा सर तिरकं हे तिरकं सर ही बेरीज सम 6 ही बेरीज 6 आली बघा सर आणि इथे ही बेरीज 12 आली बघा सर ही किती आली बघा सर सम 12 हे 6च्या पटीत 6 आणि 12 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे इथं किती होईल सांगा सर NA किती होईल NA किती होईल बघा सर 6 होईल 1 2 3 4 5 आणि हे 6 6च्या पटीत आले लक्षात घ्या सर B सम ऑफ द डिजिट्स लक्षात का बघा सर सम ऑफ द डिजिट इज मिनिमम 6 अंकांची बेरीज कमीत कमी 6 पाहिजे कमीत कमी 6 म्हणजे अंकांची बेरीज 6 चालेल 6 चालेल 7 चालेल 8 चालेल 9 चालेल 10 चालेल 11 चालेल 12 चालेल 12 मॅक्झिमम आहे बेरीज 6 + 6 12 म्हणजे कमीत कमी 6 पाहिजे 6 पेक्षा कमी नको बेरीज 5 नको 6 पाहिजे मग आता 6 इथं आली सर ही 6 ही घ्यायचीच आणि 6 पेक्षा जास्त इथं बेरीज 7 आली 6 + 1 5 + 2 4 + 3 3 + 4 2 + 5 6 + 1 हे सगळे 7 आले बघा सर ही बेरीज 7 आली म्हणजे ही जर तुम्ही बघायला गेलात ही इथून सगळी इथून हे इथून सगळं हे सगळं ही बेरीज कशी आहे बघा सर ही बेरीज 6 ही बेरीज इकडली अशी 7 ही 8 ही 9 ही 10 ही 11 आणि ही 12 अशी बेरीज झाली बघा इतकं किती झाले ब्रॅकेट्स किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27 झाले बघा सर NB इज इक्वल टू 27 बघा बरोबर आहे का पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26 झालं म्हणते अनेकदा बघा बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 26 झाले सर. किती ब्रॅकेट झाले सांगा सर? 26. हे तुम्हाला डिझाईन करता आलं पाहिजे सर. आता लास्ट काय बघा सर, द सेम डिजिट ऑन अप्पर फेस. सेम डिजिट पाहिजे सर. आता सेम डिजिटसाठी बघा बरं कसं येईल बघा. हे 1 1 2 2 हे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 हे सगळे सेम डिजिट्स आलं का बघा सर. हे सेम डिजिट, हे सेम डिजिट, हे सेम डिजिट्स आलं का बघा. सेम डिजिट्स 6 6 5 5 4 4 3 3 2 2 1 1. किती झाले बघा सर? हे 1 2 3 4 5 6 म्हणजे किती झाले सांगा. NC इज इक्वल टू 6. बघा बरं, असंही थोडंसं आपल्याला करावं लागेल. डिझाईन, हे डिझाईन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणखीन एक होमवर्क, हे केल्यानंतर बाकी लिहिणं सोपं आहे सर. SNS वगैरे लिहिणं काही अवघड नाही आहे, लक्षात घ्या. इकडे पहा, वन मोर होमवर्क इज दॅट. पहा इथे आणखीन एक होमवर्क, डिझाईनच करायचं आहे सर, बाकी काही नाही. डिझाईन आहे सर, लक्षात घ्या. ह्या डिझाईनकडे लक्ष द्या. 2 डाईज आर रोल्ड. बरोबर सर. आपल्याला 2 या ठिकाणी लक्षात घ्या फासे फेकले. यस सगळं लिहून काढलं. NS किती येणार सांगा? 36. NS किती येणार? 36 येणार. बरोबर सर, तेवढे. आता बाकीचं लिहायचं आहे. ह्याला आपण इव्हेंट A म्हणूया सर. हा इव्हेंट A. बरोबर सर. इव्हेंट A काय आहे बघा सर. सम ऑफ द डिजिट्स इज प्राईम नंबर. अंकांची बेरीज. प्राईम नंबर, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. अंकांची बेरीज मूळ संख्या. आता मिनिमम 2 आहे आणि मॅक्झिमम किती आहे? 12 आहे. आता मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा सर. मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा सर. प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते कोणते आहेत पहा बरं. तर प्राईम नंबर 2 आहे, फॅक्टर्स पडत नाही. 1 नसते. 3 आहे, फॅक्टर्स पडत नाही. 4 चे फॅक्टर्स पडतात. 2 2 जा 4. 5 चे फॅक्टर्स पडत नाहीत. 6 चे फॅक्टर पडतात. 2 3 जा 6. 7 चे फॅक्टर पडत नाहीत. 8 चे फॅक्टर पडतात. 4 2 जा 8. 9 चे फॅक्टर पडतात. 3 3 जा 9. 10 चे फॅक्टर पडतात. 5 2 जा 10. 11 चे फॅक्टर पडत नाहीत. 12 चे फॅक्टर पडतात. 6 2 जा 12. 13 चे फॅक्टर पडत नाहीत. बरोबर आहे ना. पण आमच्याकडे 13 नाहीच आहे. 6 + 6 12. 12 सर इथं संपलं. एवढं हे नकोच आहे. 2 3 5 7 11 एवढी आम्हाला बेरीज पाहिजे. दीज आर द प्राईम नंबर्स. मग आता कुठे हुडकूया सर त्याला. बेरीज 2 इथे आहे बघा सर. सम 2. ही बेरीज 2 ही काय झाली सांगा सर. सम 2 झाली. सम 3 हे बघा. 2 + 1 1 + 2 हे बेरीज. हे लक्षात घ्या. सम 3 बेरीज 3 झाली. आता किती पाहिजे सांगा सर. 5. 4 + 1 4 + 1 इथं आलं. 3 + 2 हे 4 + 1 हे आलं बघा सर. ही बेरीज 5. दिस इज सम 5. आता किती पाहिजे. 7. 7 कुठे आहे बघा. 6 + 1 5 + 2 4 + 3 3 + 4 हे आलं बघा इतकं असं. इतकं. ही किती आलं सांगा सर. सम 6. सम 7 आलं कसं. सम 7 आले. आता 11. 11 कुठं आलं बघा सर. 6 + 5 5 + 6 6 आणि 5 11. दिस इज सम 11. बघा बरं. सम 11 किती झाले. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आले बघा सर. किती आले सांगा सर. इथं NA किती आलं बघा सर. हे NA इज इक्वल टू 15. ओके. NA इज इक्वल टू 15 झालं सर, लक्षात घ्या. हे NA जे आहे त्याला मी थोडं लाल कलर वापरतो म्हणजे तुम्हाला आणि गोंधळ व्हायला नको. NA इज इक्वल टू 15. राईट. हा A संपलं. आता आपण काय करूया बघा सर. हे A झालं. ह्याला आपण A म्हणलं होतं, लक्षात घ्या. बरोबर आहे. ह्याला आपण लाल कलरमध्ये A म्हणलं होतं. आता आपण निळ्या कलरमध्ये घेऊया सर. B काय म्हणूया बघा सर. B. हां इथे आलं B म्हणतो. याला सम ऑफ द डिजिट्स इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतील संख्या.
आता 5च्या पटीतील संख्या म्हणजे 5 एके 5, 5 दोन्ही 10, 15 तर नाहीच आहे. हे 5 आणि 10 पाहिजे, तर हे 5 आहेत सर, हे सम 5 आहेच की सर, ही एक आहेच, हे घेतली मगाशीच घेतलेली आहे, पुन्हा एकदा ब्ल्यू मध्ये आणि एकदा घेतो. ही बेरीज 5 लक्षात घ्या आहेच, ही बेरीज 5. 10 पाहिजे सर, 10 इथं आहे बघा, ही 4 + 6 5 + 5 6 + 4 बघा बरं सर, ही सम 10 बेरीज 10, म्हणजे ही बेरीज 5 किती झाले 1 2 3 4, पुन्हा ही बेरीज 10 4 5 6 7 7 झाले बघा सर. देअरफॉर हिअर NB इज इक्वल टू 7. NB इज इक्वल टू 7 मल्टिपल ऑफ 5. 5 आणि 10 अंकांची बेरीज 5 आणि 10 पाहिजे, लक्षात घ्या. 5 वाले हे 4 आहेत, 10 वाले हे 3 आहेत, 4 आणि 3 7. आता सम ऑफ द डिजिट इज 25. अंकांची बेरीज 25 आहे म्हणते, कसं शक्य आहे? अंकांची बेरीज मॅक्झिमम 12, अंकांची बेरीज मॅक्झिमम 12 शक्यच नाही. देअरफॉर हिअर ह्याला आपण समजा सी म्हटलं, लक्षात घ्या सर, बरोबर आहे ना. समजा ह्याला जर आपण सी म्हटलं ह्याला इथे, तर NC किती येणार बघा सर, NC इज इक्वल टू 0, शक्यच नाही. आता ह्याच्यामध्ये बघा लास्ट, फर्स्ट डिजिट ऑन फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. पहिल्या फाशावरचा अंक हा लहान पाहिजे आणि दुसऱ्या फाशावरचा अंक मोठा पाहिजे. 2 भाग म्हणजे मोठा, 1 म्हणजे लहान. पहिला लहान पाहिजे, दुसरा मोठा पाहिजे, पहिला लहान. आता हे जे आहे का नाही सर, हे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 ह्याच्या सगळे खालचे घ्यायचे. हे बघा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 दिसते का बघा तिरकं, ते सगळे खालचे घ्यायचे. हे पहिलं लहान दुसरं मोठं, 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 हे असं घ्यायचं सर. बघा बरं, मी घ्यायला सुरुवात करतो. हे 1 1 सोडायचे, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 हे 6 6 हे सोडलं बा सर. हे सगळं इतकं मोठं आहे. ओके, हे एवढे जे आले हे इतके मोठे आले सगळे. ह्याच्यामध्ये पहिलं लहान दुसरं मोठं, दुसरं मोठं पाहिजे, हे 2 टोक आहेत बघा सर, हे मोठं पाहिजे. हे फर्स्ट इज लेस दॅन सेकंड, पहिलं लहान पाहिजे, पहिलं लहान दुसरं मोठं, पहिलं लहान दुसरं मोठं, पहिलं लहान दुसरं मोठं. फर्स्ट स्मॉल सेकंड ग्रेट, फर्स्ट लहान सेकंड ग्रेट, फर्स्ट हे नाही, हे सगळे असे फर्स्ट लहान सेकंड ग्रेट खाली आहे ह्याच्या आतमध्ये, फर्स्ट लहान सेकंड ग्रेट, हे सगळे किती झाले बघा बरं सर. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आले बघा सर. समजा ह्याला जर आपण डी म्हणलं तर ND किती येणार बघा सर, ND इज इक्वल टू 15. बघा लक्षात येते का, डिझाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे डिझाईन तुम्हाला आलं की तुमचं काम संपलं. त्यामुळे माझं जे शिकवण्याचं काम आहे ते हे आहे, लक्षात घ्या, की डिझाईन काढणं. हे डिझाईन तयार केले की तुमच्या लक्षात येईल. मग त्याच्यावरून लक्षात घ्या तुम्हाला काय करता येईल, प्रोबॅबिलिटी काढता येईल, A काढता येईल, B काढता येईल, NA काढता येईल, NB काढता येईल, NC काढता येईल, ND काढता येईल. राईट. बाकी मग लिखाण हे एक्झाम्पल सॉल्व्ड आहे, बरोबर सर. त्यामुळे पुस्तकात सोडवून दिलंय, पण ते कसं सोडवले इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डिझाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यामुळे हे डिझाईन लक्षात ठेवा, घरी थोडी प्रॅक्टिस करा, बरोबर ना. तिरकं येते बघा सर, सगळी बेरीज कशी येते बघा सर, तिरकी 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 येते बघा सर, बेरीज अशी तिरकी येते बघा. राईट. ओके, याचं घरी प्रॅक्टिस करा, नक्की आपल्याला जमेल. 2 फासे फेकले असता शकुनी मामाचा कार्यक्रम इथे संपतो. 2 होमवर्क आहेत आपल्याला. थँक्यू.